मध्य रेल्वेवरती सध्या 3 दिवसांचा मेगा ब्लॉक आहे आणि यामध्ये उद्यापासून वीकेंड सुरू होतोय। त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झालेली बघायला मिळते। मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली आहे। चाकरमानी घराच्या दिशेने परतू लागलेले आहेत आणि या सगळ्याचा फटका वाहतुकीला बसलेला दिसतोय। जसजशी संध्याकाळ होते तसतशी ही कोंडी वाढते आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी। मध्य रेल्वेच्या 63 तासाच्या मेगा ब्लॉकचा परिणाम थेट वाहतुकीवर झालेला पाहायला मिळतोय। आपण सध्या मुलुंडमधील आनंदनगर टोल नाका इथे आपण पाहू शकतो। ही चित्र वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे। मुलुंड आनंदनगर टोल नाका आहे। या टोल नाक्यावर ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आहे। गेल्या काही वेळापासून इथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आपण पाहतो आहे। त्याचबरोबर सकाळच्या वेळी देखील ही वाहतूक कोंडी होती आणि आता देखील ही वाहतूक कोंडी आहे। सकाळी मुंबई साईडला जाताना ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती। आता मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची वाहतूक कोंडी आहे। 63 तासाचा मेगा ब्लॉक ठाणे रेल्वे स्थानकात घेतल्यामुळे प्रवाशांनी रस्त्याने जाणं पसंत केलेलं आणि त्यामुळे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत सर्व चित्र पाहिलं तर मध्य रेल्वेने जो मेगा ब्लॉक घेतला आहे या मेगा ब्लॉकचा थेट परिणाम हा वाहतुकीवर पडला आणि त्यामुळे जी वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडे सह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।